ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे गौरी आगमनाचा दिवस। जिल्ह्यात आज माहेरवाशीण गौराईचं आगमन अगदी पारंपरिक पद्धतीनं पण वाजत गाजत होत आहे। गणपती उत्सवात कोकणात विविध प्रथा परंपरा पाहायला मिळतात, मात्र गणेशोत्सवात रंगत आणली जाते ती गौरी आगमनानं। दरम्यान करजुवे गावातून गौरी आगमनाचा आढावा घेत महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। गणेशोत्सवामध्ये महिला वर्ग ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे गौरी आगमनाचा दिवस। आज गौरींचं आगमन होतंय घरोघरी आणि त्यासाठी गौरी आगमनासाठी महिला वर्ग जो आहे तो पाणवठ्यावर आलेला आहे। कोकणात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आपल्याला या गौरी आगमनाच्या पाहायला मिळतात। विशेष करून महिला वर्ग जे आहे ते पाणवठ्यावरून गौरीचं आगमन करत असतात। काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात तर काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी असतात आणि वाजत गाजत अगदी गौराईचं आगमन आज घरोघरी केले जाते। ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात हा सण आणि शहरी भागातही साजरा केला जातो। आपल्यासोबत महिला वर्ग देखील आहे। काय सांगाल नेमकं तुमच्याकडची नेमकी परंपरा इथली काय आहे? आज गौरी आगमनाचा दिवस आहे। आज सगळ्या महिला मिळून आम्ही पाणवठ्यावर गौरी पूजनासाठी जातो। तिथे गौरीचं पूजन करून गौरी 7 कडे घेऊन 7 आणि मुखवटा गौरीचं घेऊन पूजन त्याचं करतो आम्ही आणि ते घरी वाजत गाजत नेऊन त्याचं पूजा अर्चा तिला सजवणं हे सगळं करून आम्ही तिला नैवेद्य संध्याकाळी दाखवून फुगड्या जुम्मा हे सगळे कार्यक्रम रात्रभर तिला माहेरवाशीण म्हणून जागवत असतो। हा गौरीचा सण 1.5 दिवसाचा माहेरवाशीण म्हणून समजला जातो। तुमच्या इथल्या गौरी आगमनाचं नेमकं विशेष काय की खड्यांच्या गौराई असतात की मुखवट्याच्या? खड्यांच्या गौराई, आमच्या इथे खड्यांच्या गौराई असतात। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर गौरी आगमन आज घरोघरी होतं आहे आणि त्याचा उत्साह देखील महिला वर्गांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 4 दिवस झालेले आहेत गणेशोत्सवाला आणि आज गौरी आगमन झालं असून मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। राकेश कुडेकर, NDTV मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी।